मित्रांनो, आज एक असा प्रश्न विचारूया, म्हातारपणी तुमची काळजी कोण घेणार? पैसा, मुलं की समाज? पण मी जर तुम्हाला सांगितलं की असा एक देश आहे जिथे लोक पैसा नाही तर वेळ साठवतात आणि तोच वेळ त्यांना म्हातारपणी परत मिळतो. वक्त की कीमत समझो जनाब, वक्त की कीमत समझो जनाब, ये लौट कर नहीं आता. जो आज किसी के काम आया वो कल तुम्हारे काम आता. स्वित्झर्लंड मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याची ही खरी गोष्ट आहे. त्याच्या घर मालकिनीचं नाव होतं क्रिस्टिना, 67 वर्षांची, अविवाहित, निवृत्त शिक्षिका. पेन्शन चांगली होती, पैशाची काहीच कमतरता नव्हती, पण तरी ती काम करत होती. एका 87 वर्षाच्या वृद्धाची सेवा. विद्यार्थ्याने तिला विचारलं, तुम्ही हे पैशासाठी करता का? आणि तिचं उत्तर संपूर्ण आयुष्याचा दृष्टिकोन बदलून टाकणार होतं. ती म्हणाली, मी वेळ साठवते टाइम बँक मध्ये. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, टाइम बँक म्हणजे काय? तुम्ही तरुणपणे वृद्धांची सेवा करता, त्या सेवेसाठी तुम्हाला पैसे नाही मिळत, पण तुमचा वेळ जमा होतो. आणि जेव्हा तुम्ही स्वतः वृद्ध व्हाल तोच वेळ तुम्हाला सेवा म्हणून परत मिळतो. उदाहरण, 2 तास सेवा, 2 तास क्रेडिट, नंतर 2 तास मदत मिळणार. हा एक प्रकारचा मानवी बँकिंग सिस्टम आहे, जिथे चलन आहे वेळ आणि माणुसकी. ना दौलत काम आएगी ना शोहरत काम आएगी, ना दौलत काम आएगी ना शोहरत काम आएगी. जो इंसानियत कमाई है वही आखिर में काम आएगी. एक दिवस क्रिस्टिना खिडकी साफ करताना पडली. तिचा घोटा फ्रॅक्चर झाला. विद्यार्थी चिंतेत पडला, पण क्रिस्टिना शांत होती. ती म्हणाली, मी आधीच टाइम बँक मध्ये अर्ज केला आहे. फक्त 2 तासात एक नर्स तिच्या घरी पोहोचली. दररोज सेवा, जेवण, गप्पा आणि काळजी. ती लवकर बरी झाली. आज स्वित्झर्लंड मध्ये ही योजना मोठ्या प्रमाणात चालू आहे. सरकारनेही तिला कायदेशीर मान्यता दिली आहे. यामुळे वृद्धांना आधार मिळतो, तरुणांमध्ये संवेदनशीलता येते, समाजात माणुसकी वाढते. ही फक्त सिस्टम नाही, हा एक संस्कार आहे. आता एक प्रश्न, भारतात हे शक्य आहे का? आपल्याकडे संस्कार आहेत पण सिस्टम नाही. आपण वृद्धाश्रम वाढवत आहोत पण नाती कमी करत आहोत. जिस घर में बुजुर्ग हंसते हैं, जिस घर में बुजुर्ग हंसते हैं वह घर स्वर्ग बन जाता है, और जहां उन्हें अकेला छोड़ दिया जाए वो घर सिर्फ मकान रह जाता है, सिर्फ मकान रह जाता है. मित्रांनो, टाइम बँक ही फक्त योजना नाही, ती भविष्याची गरज आहे. आज तुम्ही कुणासाठी 2 तास द्या, उद्या कुणीतरी तुम्हाला 2 तास देईल. कारण वेळ परत येत नाही, पण माणुसकी परत येते. हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा, भारतामध्ये टाइम बँक सुरू व्हावी का?